जसं मी तुम्हाला सांगितलेलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बोरवेलचा अजून एक पार्ट घेऊन येणार आहोत की बोरवेल कोणकोणत्या प्रकारच्या असतात. तर एक हायड्रॉलिक पद्धतीची असते, एक न्यूमॅटिक पद्धतीची असते. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूमॅटिक पद्धतीने कशी बोरवेल केली जाते हे दाखवतो. ॲक्च्युली आता जे काम चालू आहे हे न्यूमॅटिक पद्धतीमध्ये जी अर्थिंग दिली जाते जमिनीमध्ये त्याच्यासाठी 10 फुटाचा वगैरे खड्डा खोदला जातो, ते काम सुरू आहे. तर ते मी तुम्हाला आता दाखवतो. गाडी कशी असते, मशीन कशी असते, काम कसं होतं आणि कशा प्रकारचे चार्जेस असतात ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. आणि परत सचिन साहेब आपल्याला बाकी सगळ्या डिटेल्स एक्सप्लेन करणार आहेत. तर मंडळी आता आपण आहोत कशेरी टनलच्या इथे आणि इकडे अर्थिंगसाठी काम सुरू आहे. तर सचिन साहेब आता आपल्याला एक्सप्लेन करतील. सचिन साहेब या इकडे. हे समोर काम सुरू आहे. अशा प्रकारे हे न्यूमॅटिक बोरवेल केली जाते. तर काय फरक आहे ह्याच्यामध्ये आणि हायड्रॉलिक पद्धतीमध्ये? हे गाडी लांब ठेवून काम करता येतं, अर्ध्या ठिकाणी काम करता येतं. ओके, म्हणजे जिकडे गाडी जाऊ नाही शकत तिकडे काम करू शकतो. आणि ह्याला लांबून होस पाईप ठेवून मारता येतं. अच्छा, न्यूमॅटिक गनची जी बोरवेलचा ट्रक असतो ना, अशा प्रकारचं पूर्ण मशिनरी आहे. त्याला 600 लिटरचं डिझेलचं वेगळी एक टँक असते. हा पूर्ण कॉम्प्रेसर, इंजिन वगैरे, रेडिएटर वगैरे सगळं दिलेलं आहे याला. आणि ती सेपरेट मशीन असते, गरम पाणी उडते सांभाळा तिथून. आणि ही सेपरेट मशीन असते, म्हणजे ज्या जागेवर हा ट्रक पोचत नाही बोरवेलचा त्या ट्रकचं नाव काय असतं? ट्रक रेग्युलर असतो. हा न्यूमॅटिक, हा कॉम्प्रेसर आहे, हवा दिली जाते होस पाईप मार्फत. पण तो ट्रक वेगळा असतो ना? डायरेक्ट मास्ट असतो, ते डायरेक्ट अटॅच असतो, त्याला पाईप नसतो. ओके, त्याला असं एक्सटेन्शन नाही देता येत? नाही, तो जागेवर तो ट्रक इथे यायला लागतो. मग हे न्यूमॅटिक एक्सटेन्शन आहे. न्यूमॅटिक आणि ते हायड्रॉलिक असतं. ही मशीन पण ह्या ट्रकवरच असते का? ही अनलोड करणार, ही आता इन्स्टॉलेशन केली. ओके ओके, ही डिसमेंटल करणार आणि ही सुट्टी पर आत ठेवणार. अच्छा, ही पूर्ण डिसमेंटल होते. ओके, ह्याला एक रिंच मोटर असते, रिंच, एक रोटेशन मोटर असते. तर हे जे काम सुरू होतं ना, हा जो ट्रान्सफॉर्मर उभा केला आहे ना, ह्याच्या अर्थिंगसाठी इकडे होल केले जाते, त्याच्यासाठी ही मशीन वापरली जाते. आणि ही सेम टेक्नॉलॉजी तुम्हाला बोरवेल मारण्यासाठी पण यूज होते. मग ह्या मशीनने आपण किती फूट बोरवेल मारू शकतो? ह्या मशीनने आपण 600 मारू शकतो. 600 फुटापर्यंत ह्या मशीनने बोरवेल मारू शकतो. ग्रेट. मग ह्याच्या रेटमध्ये आणि त्या मशीनच्या रेटमध्ये केवढा फरक पडतो? असा म्हणजे नॉर्मली किती फरक पडतो? डेप्थ वाढली की रेट वाढतो. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलेलं तुम्हाला की बोरवेल जेव्हा कोलॅप होते तेव्हा जो पंप असतो तो कसा काढला जातो. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेक करा. आणि आता आपण तुम्हाला जे दाखवलं ही होती न्यूमॅटिक पद्धत बोरवेलची. तर सचिन साहेब, न्यूमॅटिक पद्धत आपण कुठे कुठे वापरू शकतो म्हणजे युजली अशी? न्यूमॅटिक पद्धत आपण जिथं अडचणीचं काम आहे, जिथं आपल्याला गाडी जाऊ शकत नाही, तिथं होस पाईप टाकून बोर मारू शकतो. जिथं होरिझॉन्टल बोर आहे, रस्ता क्रॉसिंग करायचंय, रोड क्रॉसिंगचे केबल टाकायच्यात, तिथं वापरू शकतो. त्यानंतर केबल पास होण्यासाठी, हवा मारण्यासाठी, एअरसाठी वापरू शकतो. अच्छा, त्याच्यासाठी पण. आणि हे जे काम चाललं हे अर्थिंगचं काम आहे. बरोबर. हे 10 फुटाचे 3-3 मीटरचे अर्थिंग होल आहेत. त्या ट्रान्सफॉर्मरला अर्थिंग मिळण्यासाठी ते होल मारतोय आपण. बरोबर. म्हणजे जर गाडी जागेवर जात असेल तर तो दुसरा जो मेथड आहे, हो, गाडी जर जागेवर गेली तर आपण डायरेक्ट मास्ट त्याला म्हणतात एअर मास्ट. एअर मास्ट. अच्छा, ती एअर मास्ट बोर आपण चेन मास्ट असतं, एअर मास्ट 2 प्रकार असतात. ओके. आणि जिकडे गाडी जात नाही तिकडे आपण हा प्रकार वापरू. हो, वापरू शकतो. दरामध्ये जास्त फरक होत नाही का? बऱ्यापैकी फरक पडतो दोघांचा? हो, रेट मध्ये फरक पडतो, कारण त्या गाडीचा रेट जास्त असतो. त्या गाडीचा रेट जास्त असतो, हिचा रेट कमी असतो. ओके, ठीक आहे, चालेल. आता तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारची बोरवेलची पद्धत आहे ही न्यूमॅटिकची. आणि आता अजून आपल्या एका साईटवर बोरवेल येणार आहे, त्याचा डिटेल व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर, तर तो पण नक्की चेक करा. आणि सचिन साहेब, पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिला. तुम्ही हे सगळे आम्हाला मेथड दाखवत आहे. आमच्या व्ह्यूअर्स लोकांना ज्यांना माहीत नसतील त्यांना माहिती पडलं असेल कशा कशा पद्धती असतात. आणि अजून असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
माहितीपूर्ण वाटला असेल तर असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टीच्या डील बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. नमस्कार.